ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। तारदाळ येथील भाजपच्या बूथ प्रमुखांची बैठक माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी केल्या सूचना। हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या बूथ प्रमुखांची बैठक रविवारी रात्री भाजप कार्यालयात पार पडली। या बैठकीस माजी आमदार सुरेशराव हळवणकर, शहर अध्यक्ष अमृतमामा भोसले यांच्यासह अनेक प्रमुख मान्यवर उपस्थित होते। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तारदाळ भाजप कार्यालय तारदाळ खोतवाडी मधील भाजपच्या बूथ प्रमुखांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी बूथ प्रमुखांना येणाऱ्या 40 दिवसांमध्ये दैनंदिन कामकाजाविषयी माहिती दिली। तसेच प्रत्येक बूथ प्रमुखांनी प्रत्येक घरोघरी असणाऱ्या लाभार्थ्यांना भेटून मोदीजींचा नमस्कार सांगण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं। हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांना तारदाळमधून जास्तीत जास्त मताधिक्य देऊन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला। तसेच सदर बैठकीत सन 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाची चर्चा मात्र रंगतदार झाली। तसेच येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकी संदर्भातही अनेक पदाधिकारी यांनी आतापासूनच तयारीला लागले असल्याचे मत बैठकीवेळी स्पष्ट केलं। बैठक लोकसभेची चर्चा मात्र विधानसभेची असे चित्र देखील यावेळी पाहावयास मिळालं। यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रसाद खोबरे यांनी आपण केलेल्या विकास कामाच्या माध्यमातून महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना तारदाळकर आणि खोतवाडीकर सर्वाधिक्य मताधिक्य देणार असल्याची ग्वाही उपस्थित मान्यवरांनी दिली। यावेळी पंचगंगा कारखाना संचालक प्रकाश खोबरे, जयप्रकाश भगत, बाबासो महाजन, भीमराव बन्ने, सचिन पवार, वसंत चौगले, सरपंच विशाल कुंभार, रणजित पवार, उपसरपंच गजानन नलगे, माजी सरपंच संजय चोपडे, विनोद कोराणे, सुरेश पोवार, सुनील पाटील, महेश पाटील, दीपक पोवार, सतीश नरमदे, डॉक्टर संदीप खोत, विजय चौगले, शिवाजी टाकळे, भरत चौगले, बापूसो गायकवाड यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। महानकर न्यूजसाठी बसगोंडा कडेमणी, तारदाळ।